लग्न ठरलं अचानक. मुलगा खूप सुसंस्कृत वाटला. आई म्हणाली सुखी हो, पण मन थोडं दडपलं होतं. नवरा थोडा शांत होता. सासर मात्र फार वेगळं. आईसारखं कुणी नव्हतं. सकाळपासून काम सुरू. चहा, स्वयंपाक, साफसफाई. सासूबाईकडे टोमणे होते रोज मारायला. तुझ्या मायने काय दिलं? नणन टाकायची भीती. आईने काही दिलं का? मी गप्प राहायचं कायम. मनात आईची आठवण होती. संध्याकाळी वाट पाहायची. कधी आईला फोन करायचं वाटायचं, पण सासूबाई म्हणायच्या फोनवर काय बोलतीस? नवऱ्याचं पण बोलणं बंद होतं. आईला विसर आता हा शब्द कोसळला होता. आईला विसरावं का? तीच होती माझी सावली. तिनेच दिला आत्मा. तिच्यासाठी जिवंत होते मी. एक दिवस भांडण झालं. सासूबाईंनी रागाने ओरडल्या, ही मुलगी चांगली नाही. नातं तोडायचं असेल तर तिला परत पाठव. नवऱ्याचा चेहरा बदलला. माझ्याकडे थोडी नजर फिरवली. घरी निघून जा म्हणाला. त्या रात्री मी गप्प होते. आईला फोन लावला. ती म्हणाली, ये बाळा. मी निघाले धावतच. माहेरी पोचल्यावर आईच्या मिठीत पडले. डोळे भरून आले दोघांचे. काय केलं ग आईने? आई म्हणाली, सहन कर, सासर असंच असतं. मी म्हणाले, मरण पाहिजे. आईची छाती थरथरली. नको, असं नको बोलू ग. मी तुझ्यासाठी लढेन. दुसऱ्या दिवशी ती गेली सासरी परत न्यायला. सासूबाईशी बोलली थेट. माझं बाळ त्रास्त आहे. ते तुझं बाळ नाही. पण कुणालाच पाझर फुटला नाही. आईने हात जोडले. नवऱ्याने डोळे फिरवले. ती रात्री एकटी रडत राहिली. मीही रडत राहिले. दुसऱ्या दिवशी बातमी आली, तुझी आई गेली ग. ती रस्त्यावरच कोसळली. तिला हार्ट अटॅक आला. मी धावत गेले तिकडे. आईचा चेहरा शांत होता. शेवटचं हास्य तिचं. शेवटचा श्वास होता माझ्यासाठी.